जिल्हा परिषदेची आजची सर्वसाधारण सभा अनेक कारणांनी गाजली। व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाईन सभा घेण्याचा जिल्हा परिषदेतील सत्ताधारी आणि प्रशासनाचा प्रयत्न आज सपशेल फसला। सोशल डिस्टन्सिंगचा तर अक्षरशः फज्जा उडाला। स्क्रीनवरील चित्र नीट दिसत नसल्यानं आणि नीट आवाज ऐकू येत नसल्यानं विरोधी गटाच्या सदस्यांनी संताप व्यक्त करत समिती सभागृहात प्रवेश केला। त्यावरून काही काळ गोंधळ उडाला। अखेर सत्ताधाऱ्यांनी नमतं घेत स्थायी समिती सभागृहातूनच ही सभा चालवली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा परिषदेची आजची सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्याचा निर्णय सत्ताधारी आघाडी आणि प्रशासनाने घेतला होता। सर्व सदस्यांना प्रश्न मांडण्याची पुरेशी संधी मिळणार नाही अशी भूमिका घेत विरोधी आघाडीने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सभा घेण्यास विरोध केला होता। तसं पत्र अध्यक्ष आणि प्रशासनाला दिलं होतं, पण विरोधकांकडून घेरलं जाण्याच्या भीतीमुळे सत्ताधाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सचाच पर्याय निवडला। जिल्हा परिषदेचं मुख्य सभागृह, समिती सभागृह आणि 12 पंचायत समित्यांमध्ये आजच्या सभेसाठी स्क्रीन आणि नेट कनेक्टिव्हिटी सज्ज ठेवली होती। प्रत्येक तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य आणि सभापतींनी पंचायत समितीमधून आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये सहभाग नोंदवावा अशा सूचना दिल्या होत्या। मात्र विरोधी आघाडीनं सत्ताधाऱ्यांचा डाव हाणून पाडला। विरोधी आघाडीचे सदस्य मुख्य सभागृहात उपस्थित होते, तर पदाधिकारी आणि खाते प्रमुख यांच्यासाठी समिती सभागृहात बसण्याची व्यवस्था केली होती। सभा सुरू झाल्यानंतर काही वेळातच साऊंड सिस्टीममधील त्रुटी आणि मर्यादा स्पष्ट झाल्या। आवाज ऐकू येत नसल्यानं मुख्य सभागृहातच सभा घ्यावी अशी मागणी विरोधी आघाडीनं लावून धरली, तर सत्ताधारी आघाडी त्याला जुमानण्यास तयार नव्हती। अखेर विरोधी आघाडीचे सदस्य मुख्य सभागृहातून बाहेर पडले आणि पदाधिकारी बसलेल्या समिती सभागृहात घुसले। त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला। दोन्ही बाजूने एकमेकांवर टीका टिप्पणी करण्यात आली। अखेर सत्ताधाऱ्यांनी नमतं घेत समिती सभागृहातच सर्वांची बैठक व्यवस्था केली। जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती असे एकूण 73 जण आजच्या बैठकीला उपस्थित होते। त्यापैकी 37 सदस्य जिल्हा परिषदेत प्रत्यक्ष हजर होते। सभेच्या सुरुवातीलाच कोरोनाचा विषय निघाला। परराज्यातून कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या कामगारांना संबंधित कारखान्यांनी 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत। त्या कामगारांना कारखान्यात क्वारंटाईन केलंय, तर मालक मंडळी त्यांच्या संपर्कात आल्यानंतरही बाहेर फिरतायत। त्यामुळे संसर्ग वाढण्याची भीती राजवर्धन निंबाळकर यांनी व्यक्त केली। काही खासगी रुग्णालये स्वॅब तपासणीच्या नावाखाली 4,500 रुपये उकळत असल्याचा मुद्दा माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी उपस्थित केला। कोल्हापूर आणि सांगलीसाठी जिल्हाबंदी उठवावी अशी मागणी अशोक माने यांनी केली। परजिल्ह्यातून कोल्हापुरात येणाऱ्या सर्व नागरिकांचे स्वॅब तपासणी करण्याचा ठराव आजच्या सभेत करण्यात आला। स्थायी समितीच्या प्रोसिडिंगमध्ये मागच्या दारानं ठराव घुसवल्याचा आरोप अरुण इंगवले यांनी केला। शंकर पाटील, राहुल आवाडे, विजय भोजे यांनी या मुद्द्यावरून जाब विचारला। दलित वस्ती सुधार योजनेतील निधी वितरणातील तफावतीचा मुद्दा मनोज फराकटे, विनायक पाटील यांनी मांडला। शिरोळ पंचायत समितीमधील समाज कल्याण विभागातील एक लिपिक लाभार्थ्यांकडून पैसे उकळत असल्याच्या आणि हातकणंगले पंचायत समितीमधील एक लिपिक विशिष्ट दुकानामध्ये 20,000 रुपये भरून झेरॉक्स मशीन खरेदी करण्यासाठी लाभार्थ्यांवर सक्ती करत असल्याच्या आरोपामुळे खळबळ उडाली। शिंगणापूर विद्यानिकेतनमधील कुस्तीच्या मॅट घोटाळ्याप्रकरणी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी विजय बोरगे यांनी केली। त्याला सुभाष सातपुते, मनोज फराकटे यांनी साथ दिली। अध्यक्ष बजरंग पाटील आणि शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी या प्रकरणांची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। आजरा, भुदरगड, हातकणंगले, पन्हाळा आणि करवीरचे सदस्य आणि सभापती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सभेत सहभागी झाले। काही जणांना मुद्दे मांडता आले, मात्र साऊंड सिस्टीममधील त्रुटीमुळे बहुतांश सदस्यांचा आवाज स्पष्टपणे येत नव्हता। त्यामुळे संबंधित सदस्यांनी लेखी मुद्दे द्यावेत अशा सूचना पदाधिकाऱ्यांना कराव्या लागत होत्या। वॉटर एटीएमच्या मुद्द्यावरूनही सभागृहात गरमागरम चर्चा झाली। माध्यमिक शिक्षण विभागातील विस्तार अधिकाऱ्याच्या घराच्या बांधकामावर पाणी मारण्याचं काम एका शिक्षकाला लावल्याचा मुद्दा चांगलाच गाजला। स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेसाठी सेवा बजावणाऱ्या आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तकांना प्रोत्साहन अनुदान म्हणून दरमहा 1,000 रुपये द्यावेत। अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या स्मारकासाठी निधीची तरतूद करावी अशी मागणी माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केली। या दोन्ही मागण्या मान्य करण्यात आल्या। नागरी सुविधांमधील कोणती कामं रद्द केली, त्याची कारणं काय, निधी परत गेल्यास जबाबदार कोण, असे प्रश्न सौ महाडिक यांनी उपस्थित केले। जिल्हा परिषद सदस्यांसाठी टॅब घेण्यासाठी निधी मंजूर केल्याबद्दल शौमिका महाडिक यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला। अनिता चौगले, प्रवीण माने, राहुल आवाडे, शंकर पाटील, शिवाजी मोरे, प्रसाद खोबरे, अरुण इंगवले यांनीही विविध प्रश्न उपस्थित केले।
एकूणच आजच्या सभेत विविध विषयांवरून वादळी चर्चा झाली. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सभा यशस्वी करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं.